श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम एकनित्य विमलवचल सर्वदि साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जय जी भक्त बालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्ध जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा, माया चक्र चालका, अविनाशा, शयना अनंत वेशा, अनमातीता अनंता, जय जय जी गरुड वाहना, जय जय जी कमल लोचना, जय जय जी पतित पावना, रम रमण विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेज वनिले न जाय. विशाळ भाळ अंकरनयन, सरळ नासिका, सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदगळ्या शर समान, शुभनवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे ते हरी, हेममय भूषणे साजेरी, कौस्तुभमणी विशेष, वत्सलांचनाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदरती, जेथे विधात्याची उत्पत्ती की, चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जाणूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पंख शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासे कसेला पितांबर, विद्युतेसम तेजपार, कर्दळी स्तंभाभरी सुंदर, उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमलाकरे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वनित वेद शिनले, 14 विद्या 64 कला, ज्याते वनित थकल्या सकळा, ऐसा त्या परमंगला, अल्पमती केवनु, नारदादी मुनीश्वर, व्यास मार्मिकादी कविवर, लिहू न शकले महिमांवर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फरजदर, अगमी लीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माय, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगल कार्याकरिता स्मरण, विघ्ने जाती निरसन, बचकाव ही दिव्य ज्ञान, वेदांसार कळिपा, सकल कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्या वर प्रसादे नाना, ग्रंथ अर्चना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो ही, जिचा वर प्रसाद मिळता, मूळ पंडित होती तत्वता, सकळ काव्यात तेथ होता, ती ब्रह्मासताने मेली, मूढमती मी अज्ञान, काव्यांतिकाचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होणं ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान ते विनाशक, अविद्या कांछेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करून सच्चिया लागे दिव्य ज्ञान, तेने जगी मानवपण येतसे की निश्चय, देवी असता माता पितर तेसे श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांचे नमस्कार, वारंवार साष्टांग, मी व ती बंद अज्ञ भाळ, घेतली असे थोराळ, ती पूर्विनार दयाळ सद्गुरुराज आपणची. 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रशियले आजवरी, जननी जना का समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीत असे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडली तेजमित, विद्युते समान, कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे झवळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊनी श्वान, वसती समी प्रात्रन दिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोगे जातच, त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोकभाऊ, पहा कैसे दैव विचित्र, आर्यवर्ती आर्यपुत्र, वैभवीन झाली अपार, दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाली धर्मबंधन, नास्तिक प्रमाणे वेदविची वचने, दिवसेंदिवस होम होणे कमी होऊ लागली, सुरला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिक पै भरतखंड झाले, नाना विद्या कला असता लागी गेल्या सकाळ्या, ऐक भोगेच्या बळावला तेने सुरला परमार्थ, धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नाना भ्रष्ट झाले, स्वधर्माती विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध, मग हे तसे अवतार, प्रत्यक्ष जोका त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कोळी, कोर वर्षात धर्मपुळी कोणासही कळेना, ते स्वामी नामी महासिद्ध, अक्कलकोटी झाली प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त पुरविले,
त्याची साष्टांग नमूनी करी प्रार्थना कर जोडून आपल्या विकात महिमा जनी का तुमचे चरित्र महासागर पावन कैसा पेल तीर परी आत्मसार्थक कराव्या सचार मी ते झालं किंवा फाट गगना सगळ्यांना अवत आपली महिमान अल्पमती मी अज्ञान आप पिलका म्हणे गिरीचे उचलून घालीन क्या खिसे किंवा खद सूर्यस लोक विन म्हणे सत्यचे से माझी आळ बाळ चालून रडीवाळ पुरिता तू दयाळ दीन बंधू येते करता आणि कविता तुझी एक स्वामीनता माझ्या ठाईवरता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवी लायका पद्धती व्रत हस्ते करुणी उन्हे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पावणे अर्जन संतोषतील निश्चय ऐसी ऐकुनी उभयवाणी संतोष झाला माझ्या म्हणे यशस्वी होणी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रती पाहू हो आता नमू साधवून ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारमी तयानिमित्त वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडितांनी चतुर ऐसा श्रोतुर समाज थोर मधी मंदमितांच्या समोर आपले कवित्व केवियान परिथोरांचे लक्षण एक मला ठावके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीत त्याचा संस्कृतचा नसे गंध मराठी येणे शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी अमृत जाणूनी आदर धरावजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडीनं पाहावे न पाहता जीव गुण गाह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्तिप्रसिद्ध लोकात त्या सर्व त्या ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदतीनं पायी अमर मुक्ता फळे घेतली काही द्यावया माणसं ज्ञाही आणि वामन काही करा गावा की उद्यान विस्तीर्ण ते माझी प्रवेश करून सुंदर कुसमी निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोते यांच्या गळी उभा ठाकून बद्धांजोळी करी प्रार्थना सप्रेमी अहो या पुष्पांचा श्वास तृप्त करील आपले मानस हा सुगंध आवडे जे असते त्याची पूर्ण भागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल गद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्रकार दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान येथे राजपद कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमण ज्ञान मधुस्त साचा रुंजित ते खाली तसे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आदरे भक्त परिषद प्रथम अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण मस्तु श्रीमस्तु शुभम भती